खान, आम्हास आमचा भरोसा लागत नाही. जीवाची घालमेल होते आहे. आमच्यावर एक मेहरबानी करा. आमच्या पापांची आम्हास फेड करू द्या. आम्ही खैरियत करावी म्हणतो. मेवा मिठाईची, दिनारांची, साऱ्यांचीच. धाप लागल्यागत करीत राजे थांबले. कपाळीचे शिवगंध त्यांनी आक्रसून टाकले. पलंगाच्या काठाळ्या दोन्ही तळहातात गच्च धरल्या. खाली मान टाकून पापांचा बोजा शिरावरून झटकण्यासाठी आपली आपणालाच नफरत वाटते आहे अशी बेमालूम डावी उजवी मान डोलविली. खान डोळे ताणून बघतच राहिला. शेजारी पलंगावर टेकलेले संभाजीराजे कापल्या नजरेने राजांना निरखू लागले. आम्हास खैरियत देण्याची इजाजत अलीजा साहेबांकडून मिळवून द्या. खान, एवढी मेहरबानगी करा आमच्यावर. वेदना असह्य झाल्यासारखे भासवीत बुरुजाचा ढलपा हळूहळू ढासळत बांधकामातून खचावा तसे खचत जगदंब जगदंब म्हणत उसासे भरून राजे पलंगावर आडवे झाले. राजांनी फौलाद भवानीच्या माळेने दस्त करून टाकला. जरूर जरूर हम कोशिश करेंगे. खानाचे जाड निबर ओठ आयुष्यात प्रथमच थोडे नरमाईचे बोलले. खान कोठीबाहेर गेला. संभाजीराजे लेटल्या राजांच्या कपाळाकडे बघत राहिले. मिटल्या डोळ्यांच्या राजांच्या कपाळी मध्येच आठ्या उठत होत्या. औरंगजेबाने खुशमिजाजीने राजांना खैरियतीची परवानगी दिली. आग्र्याच्या मेवा मंडीतून मध्यम माटाचे पेटारे मिठाईने भरून त्र्यंबकपंत आणि निराजीपंत ते दस्तुरी स्पर्शासाठी कोठीकडे पाठवू लागले. फौलादाच्या धिप्पाड सिद्दी पहारेकऱ्यांना कधीच मालूम पडले नाही की रोजाना पेटारे नकळत मोठ्या माटाचे का होत आहेत. उभ्या आग्रा शहरात राजाने हातस्पर्श दिलेले मिठाईचे पेटारे मोकाट सुळसुळू लागले. त्यातील मिठाई खाताना सराईतील फकीर आणि आग्रेकर आसमानाकडे हातपंजे उठवून दुवा देऊ लागले. खुदा बेमार को सलामत रखे. बाहेर आग्र्याचे आसमान पावसाळी ढगांनी झाकाळलेले होते. कोठीत राजांचे मन विचारांच्या असह्य काळ ढगांनी येरगटले होते. धारेला लागलेल्या नावेसारखे मध्येच त्यांचे मन सरासर राजगडापर्यंत झेपावत होते. जगदंबेसमोर बसलेली माँसाहेबांची काळवंडलेली मुद्रा बघून पुन्हा माघार हटत होते. त्यांच्या पलंगावर पायगतीला बसलेले संभाजीराजे गोंधळल्या बावऱ्या नजरेने राजांच्याकडे बघू लागले. खरंच महाराजसाहेब आजारी आहेत. क्षणात एक तार, क्षणात दुसरी अशा शंकात त्यांचे मन फटका खाऊ लागले. राजांनी त्यांच्या मुद्रेवरचा शक अंदेश हेरला. हळुवार उठून संभाजीराजांच्या कानातील चोकड्यांजवळ ओठ नेत राजे पुटपुटले. सूर्यफुलाच्या पाकळीवर बिलगलेल्या धुक्याचे पहाट वेळच्या थंड वाऱ्याने दवबिंदू उमटावेत तसे राजांचे सावध मोती बोल संभाजीराजांच्या कानात उतरले. काळीज टाकू नका. आमची बिमारी बनावटी आहे. इथून सुटणे आहे आम्हास आणि तुम्हासही. रामसिंगाच्या चाच्याकडे येणाऱ्या हर आसामीचा बोल न बोल कान देऊन ऐकत चला. कुंभाराच्या बाडीचा राबता तोडू नका. सावध असा. जगदंब जगदंब असे पुटपुटत राजे कण्हत पुन्हा पलंगावर आडवे झाले. संभाजीराजांनी त्यांच्या कपाळीच्या शिवगंधाकडे एकदा बघितले आणि त्यांचे हात आपोआपच पुढे झाले. आपल्या हलक्या हातांनी ते राजांचे पाय चेपू लागले. कोठीत विचित्र भावनेचा पडदा पसरला. राजे आजारी आहेत अशा चिंतेची खिल्लत संभाजीराजांनी आपल्या चेहऱ्यावर चढवली. दो पंडित आए हैं, अंदर पेश आना चाहते हैं. अलीजा ने उनको इजाजत दी है. कोठीच्या दरवाजावर पहारा देणारा रामसिंगाचा नाधावत हा धारकरी आत येऊन राजांना म्हणाला. भेज देना. राजे पलंगावरून न उठताच म्हणाले. नाथावत उत्तर हिंदुस्थानी ब्राह्मणी पेहराव केलेल्या 2 इसमांना घेऊन कोठीत आला. त्यातील एक होते कवींद्र परमानंद.
आणि दुसरे होते अलाहाबादचे कवी कुलेश. त्यांना बघताच राजे पलंगावरून उठण्यासाठी हालचाल करू लागले. राजांना नमस्कार करून झटकन पुढे येत परमानंद आदराने म्हणाले, लेटते रहना स्वामीन. राजांची ही कीर्ती ऐकून ते दोन्ही कवी त्यांच्या भेटीसाठी आग्र्यात आले होते. औरंगजेबाला त्यांनी राजांच्या भेटीसाठी परवानगी द्यावी असा अर्ज केला होता. औरंगजेबाने तो अर्ज मंजूर केला, एकाच हेतूने की बिमार सेवाला हे पंडित आयुष्य नश्वर आहे हे काफीर पद्धतीने अधिक चांगले पटवून सांगतील. परमानंदांनी राजांना आपला परिचय करून दिला. राजे पलंगावर उठून बसले. ये कनौज के कविवर है, कवी कुलेश. परमानंदांनी कुलेशांच्याकडे हात करीत त्यांचाही राजांना परिचय करून दिला आणि म्हणाले, बडे सौभाग्य से आपके दर्शन हुए. संभाजीराजांच्या पाठीवर आपला हात ठेवीत राजे एक शब्द म्हणाले, हमारे फर्जंद संभाजीराजे. संभाजीराजांनी दोघाही कवींना नमस्कार केले. कवी कुलेशांना राजे आणि संभाजीराजे यांना एकत्र बघतानाच मनोमन वाटले की काली माता दुर्गा भवानीने आपल्या त्रिशूळाने रेखलेले कुठल्या तरी अज्ञात काव्याचे हे दोन सर्ग आहेत. एक पुरा दुसरा पुरा होऊ घातलेला. आज ते पुसून टाकण्यासाठी औरंगजेबाने आपल्या मेहंदीच्या रसात बरबटलेला हातपंजा यांच्यावर उगारला आहे. कोण करील या देखण्या काव्यांचे रक्षण? शस्त्रधारी दुर्गेची मूर्ती डोळ्यांसमोर तरळलेले कवी कुलेश शेजारच्या परमानंदांना आणि खुद्द स्वतःलाही ऐकू येणार नाही असे नकळत पुटपुटले. रक्ष रक्ष दुर्गेशनंदिनी. राजांनी दोघाही कवीशी स्थिर चित्ताने चर्चा केली. कवीवर जायला निघाले. त्यांनी राजे आणि संभाजीराजांना उत्तरी पद्धतीने झुकून अदबीचे नमस्कार केले. हिरोजी रामसिंगांना आमची इच्छा कळवा. आमच्या फिलखान्याचे सारे हत्ती कविराजांना नजर केले आहेत. राजांनी हिरोजी फर्जंदला हुकूम फरमावला. जी सरकार. हिरोजीने राजांची आज्ञा झुकून उचलून धरली. परमानंद आणि कवी कुलेश राजांच्याकडे बघतच राहिले. न राहून परमानंद अदबीने म्हणाले, स्वामीन हमें हाथियों से क्या लाभ. कविराज, आम्ही विरक्त झालो. ही सराई सोडावी म्हणतो. आपणच मार्ग दाखविला पाहिजे. हत्ती मार्गी लावले पाहिजेत. आमचा भार हलका केला पाहिजे. राजे प्रत्येक बोल दुपेडी अर्थाने बोलले. परमानंद जे काय समजायचे ते समजून गेले. जैसी आपकी आज्ञा म्हणत परमानंद, कवी कुलेश आणि हिरोजी यांच्यासह कोठी बाहेर पडले. राजे पलंगावर आडवे झाले. संभाजीराजांनी त्यांच्या पायगतीचा शालनामा त्यांच्या अंगावर सरकविला. त्यांच्या कानामनात राजांचे बोल फिरू लागले. ही सराई सोडणे आहे. आमची बिमारी बनावटी आहे. कुंभाराच्या बाडीचा राबता सोडू नका. हत्ती मार्गी लावले पाहिजेत. संभाजीराजे आपल्या महाराज साहेबांचा पाय हलक्या हाताने चेपू लागले. कोठीत राजांचे आजारपण चढत्या अंगाने रंगू लागले. हा भार आता सोसत नाही आई. कोण सत्वपरीक्षा ही. ते गनिमाचे कैदी झाले. आम्ही आमच्या देही कैद झालो. तुझ्या नावाचा उदो करीत आम्ही पाजळले पोत नाचविले आणि तू आमचे आऊपण भडकत्या दिवट्या भिडवून किती वार जाळू बघावे. तू साऱ्या जगाची आऊ. मग तुझ्या पायाशी ठाण मांडून बसलो तरी आम्ही पोरक्याच कशा. घे तू उधळलेला या जीवाचा भंडारा आता. तुझ्याच आठी हातांनी तुझ्याकडे परता घे. नाही, हा भार आता सोसत नाही. धुनीतील बाभळगाठ तडकत जळावी तशा जिजाऊ असह्य कढांनी आतून जळत होत्या. त्यांच्या हाती न लागणाऱ्या विचारांच्या ठिणग्या फुलून फुटत होत्या. मनाच्या अंगणात शिवरून पडत होत्या.
त्यांच्या समोरची जगदंबा समया नंदादीपाची किरणफेक अंगावर लपेटून शांत शांत उभी होती. ती हलत नव्हती. उभ्या जगातील माजलेले अभद्र प्राशून टाकण्यासाठी तिने विस्फारलेले थोर मोठे डोळे बघताच जिजाऊ आपल्या जागी थरारल्या.